हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या SP बक्षी यांच्या पुस्तकातला फर्स्ट चॅप्टर आपला चालू आहे. यामध्ये आपण टेन्सचे जे फंक्शन्स असतात त्याबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपण आज बघत आहे द पास्ट कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस मध्ये आपल्याला ऍक्शन चालू होती भूतकाळात याबद्दल आपल्याला माहिती मिळणार असते. याला एक दुसरं नाव सुद्धा आहे, ते म्हणजे प्रोग्रेसिव्ह ऍक्शन इन द पास्ट. प्रोग्रेसिव्ह ऍक्शन इन द पास्ट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण बोलत होतो एखादी क्रिया भूतकाळात चालू होती किंवा अपूर्ण होती अशा अर्थाने आपण त्याला वापरत असतो. म्हणजे तिथपर्यंत जी काही ऍक्शन आहे ती काही कंप्लीट झालेली नव्हती. सो अशा सेंटेन्सेसचं आपल्याला ज्यावेळेस स्ट्रक्चर बनवायचं असतं त्यावेळेस सब्जेक्ट नंतर वॉज किंवा वर सारखं एखादं हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. त्यानंतर V4 वापरायचं, यालाच आपण काय म्हणतो? व्हर्बचा ING फॉर्म. आणि मग आपण ऑब्जेक्ट किंवा मग वाक्यात रेस्ट ऑफ द पार्ट जो काही दिलेला असेल, जो काही वापरायचा असेल तो आपण वापरत असतो. वॉज कधी वापरायचं आणि वर कधी वापरायचं? तर सिंग्युलर करता असेल तर वॉज वापरायचं आणि जर करता प्लुरल असेल तर वेअर वापरायचं. ओके, इतकं सिंपल आहे. याच्या वाक्यरचनांचा अभ्यास आपण करणार आहे, पण त्यापूर्वी कधी हा टेन्स वापरायचा असतो ते पण बघूयात. दिस टेन्स इज चीफली युज्ड फॉर पास्ट ऍक्शन इन प्रोग्रेस. पास्ट ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजे जी क्रिया चालू होती भूतकाळामध्ये, ती क्रिया आणखीन अपूर्ण होती, याबद्दल आपण हा टेन्स वापरतो. एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट सेंटेन्स आहे, इट वॉज स्टील रेनिंग व्हेन आय रिच्ड देअर. या ठिकाणी आपण पास्ट ऍक्शन दाखवताना पाऊस पडण्याची जी क्रिया आहे, स्टील रेनिंगची जी क्रिया आहे, ही आपण ING फॉर्म मध्ये वापरलेली आहे. टू रेन हे आपलं व्हर्ब आहे आणि आपण त्याचा ING फॉर्म इथे वापरला. आणि त्यासाठी त्याच्या आधी आपण कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलं? वॉज. बेसिकली एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपल्याला व्हर्बचा फॉर्म चेंज करायचा असतो त्यावेळी आपल्याला एखादं हेल्पिंग वर्ब मदतीसाठी घ्यावं लागतं, कारण आपण त्याचा फॉर्म चेंज करत आहे. ओके, मग परफेक्ट टेन्स असेल तर आपण हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरतो आणि मग आपण त्या व्हर्बचा फॉर्म चेंज करतो, कारण आपल्याला ते V1 पासून डिरेक्टली V3 करायचं असतं. सो हेल्पिंग वर्ब्स कशासाठी वापरायचे असतात? तर व्हर्बचं फॉर्म चेंज करताना हे एक असू शकतं. त्यामुळे इथे जर लक्षात घेतलं तर रेन हे व्हर्ब आहे, त्याच्यासाठी आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. काल आपण बघितलं होतं द पास्ट इनडेफिनेट टेन्स, यालाच आपण सिंपल पास्ट टेन्स सुद्धा म्हटलेलं होतं. आणि हा काळ कधी वापरायचा असतो याबद्दल एक खूप कीवर्ड आपल्याकडे होता, महत्वाचा पॉईंट होता, तो म्हणजे सिंगल ऍक्ट. सिंगल ऍक्ट कम्प्लिटेड इन द पास्ट. याचाच अर्थ काय? एकच कृती भूतकाळात झाली असेल तर आपण तिथे सिंपल पास्ट टेन्स वापरणार. मग जर दोन कृती झाल्या असतील तर तिथे आपण कधीतरी परफेक्ट प्रेझेंटचा सुद्धा वापर करतो किंवा मग परफेक्ट पास्ट, कंटिन्युअस पास्ट अशा टेन्सचा वापर केला जातो दोन ऍक्शन्स एका वेळी घडल्या असतील तर. हे जर तुम्हाला समजलं असेल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ज्या वाक्यरचना केलेल्या आहेत ते समजायला सोपे जातील. हे जे फर्स्ट सेंटेन्स दिलेलं आहे यात सुद्धा बघा दोन क्रिया दिलेल्या आहेत, बरोबर. व्हेन हे कंजंक्शन वापरून दुसरं वाक्य चालू झालेलं आहे आणि ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी इट वॉज रेनिंग हे आपण एक जी क्रिया झालेली आहे ही दाखवण्यासाठी कंटिन्युअस पास्टचा वापर केला किंवा आपण त्याला प्रोग्रेसिव्ह पास्ट सुद्धा म्हणूयात. ठीक आहे. आणि जो सेकंड पार्ट आहे व्हेन नी सुरू होतो तिथे आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर केलेला दिसतो, बरोबर. व्हेन आय रिच्ड देअर म्हणजे इथे आपण व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला. सो एकच कोणती तरी ऍक्शन दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्टचा वापर करतो. कंटिन्युअस पास्ट टेन्स मधलं दुसरं सेंटेन्स काय आहे? ही वॉज बिझी इन पॅकिंग लास्ट इव्हनिंग. लास्ट इव्हनिंग इथे ही टाइम फ्रेज वापरलेली आहे. भूतकाळामध्ये ती ऍक्शन चालू होती हे दाखवण्यासाठी आपण ही क्रियापदं वापरलेली आहेत. यात आपण वॉजचा वापर केलेला आहे आणि टू पॅक याचं ING फॉर्म आपण काय वापरलं? पॅकिंग. ओके, सो ही सुद्धा एक क्रिया चालू होती. आपण ज्या वेळेस बघितलं, बोलत होतो त्यावेळेस ती कृती चालू होती, घडत होती, म्हणून आपण तिथे पास्ट कंटिन्युअसचा वापर केला. पुढचं वाचूयात. इट इज ऑल्सो युज्ड फॉर अ डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट. म्हणजे पास्ट मधल्या फ्युचरमध्ये ऍक्च्युली ती क्रिया भूतकाळात आणखी घडलेली नव्हती, पण ती डेफिनेट अरेंजमेंट होती, एक फिक्स कन्फर्म होणारी गोष्ट होती, म्हणून आपण तिथे अशा सेंटेन्सेसमध्ये सुद्धा पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. वाक्यरचनेचा आधी अभ्यास करूयात, मग लक्षात येईल तुम्हाला. ही वॉज लिव्हिंग दॅट नाईट. दॅट नाईट म्हणजे त्या रात्री तो निघणार होता किंवा जाणार होता, पण अजूनही तो गेलेला नव्हता. वाक्य भूतकाळातच आहे, पण ज्या वेळेस आपण बोलत होतो किंवा हे संभाषण होत होतं त्यावेळी ती ऍक्शन तिथे कंप्लीट झालेली नव्हती, ती होणार होती आणि ती कन्फर्म होणार होती. डेफिनेट अरेंजमेंट म्हणजे काय? फिक्स, एकदम ठरल्याप्रमाणे. ओके, असं असतं. सो हे वाक्य कशाचं आहे? डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट.
थर्ड सेंटेन्स आहे आय आस्क्ड हर व्हॉट शी वॉज डुईंग नेक्स्ट संडे. या ठिकाणी सुद्धा वाक्यरचनांचा अभ्यास व्यवस्थित करता येईल आपल्याला. पहिलं वाक्य जे आहे हे सिंपल पास्टमध्ये दिसतं आपल्याला आणि सेकंड सेंटेन्स जे आहे कंजंक्शन नंतर वापरलेलं तिथे सुद्धा शी वॉज डुईंग इथे आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. कंटिन्युअस पास्ट टेन्स वॉज नंतर आयएनजी फॉर्म दिसत आहे. नेक्स्ट संडे म्हणजे काय, अजूनही तो संडे आलेला नव्हता किंवा त्या दिवशी बोलत होते त्यावेळेस तो वार नव्हता. मग इथे जी वाक्यरचना झालेली आहे ही सुद्धा डेफिनेट अरेंजमेंट फॉर फ्युचर इन द पास्ट अशीच आहे. आणि यातून आपल्याला आणखीन एक गोष्ट समजली ती म्हणजे ज्यावेळेस आपण सिंगल ऍक्ट वापरणार असतो त्यावेळी सिंगल ऍक्टसाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो, हे कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. आणि दोन क्रिया जर ॲट अ टाइम होत असतील तर त्यावेळेस आपण तिथे एक क्रिया सिंपल पास्टमध्ये लिहितो आणि दुसरी क्रिया जी असेल ती आपण कंटिन्युअस पास्टमध्ये लिहितो. ओके. पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपण बघूयात. ॲज मेन्शन इन द केस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सर्टन व्हर्ब्स डोंट ॲडमिट प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. म्हणजे आपण जे बघितलं होतं की व्हर्बला आयएनजी फॉर्ममध्ये आपण काही व्हर्ब्स वापरू शकत नाही. असे व्हर्ब्स कोणते कोणते होते म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ब्स ऑफ परसेप्शन, वर्ब्स ऑफ थिंकिंग, वर्ब्स ऑफ फिलिंग असे जे आपण बघितले होते ते जे व्हर्ब्स आहेत ते वर्ब इथे सुद्धा आपण आयएनजी फॉर्ममध्ये वापरणार नाही असा हा रूल आहे. आणि हे असे व्हर्ब्स आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत ते कसे लक्षात ठेवायचे, मग स्टॅटिव्ह व्हर्ब कसे तयार होतात, प्रोग्रेसिव्ह ॲक्टिव्हिटी दाखवणारे व्हर्ब्स कसे असतात त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. एकदा तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा सेक्शन आपण जिथे कव्हर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देते, ते लेक्चर एकदा बघून घ्या. नेक्स्ट काय आहे, व्हाईल, स्टील, ॲट दॅट मोमेंट, देन असे जे शब्द आहेत हे तुम्हाला मदत करू शकतात टू एक्सप्रेस प्रोग्रेसिव्ह ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे हे जे शब्द आहेत व्हाईल, स्टील, ॲट दॅट मोमेंट, देन अशा शब्दांना जर आपण वाक्यात वापरलं तर तिथे प्रोग्रेसिव्ह ॲक्शन आहे असा तुम्हाला बोध होऊ शकतो. आता आपण जो टेन्स बघितलेला आहे त्याच्यावर लगेचच एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. एक्सरसाइज एफ आहे. यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फिल इन द ब्लँकसाठी आपल्याला वाक्यरचना करायची आहेत. फिल इन द ब्लँक्स करत असताना सगळ्यात बेसिक रूल काय आहे आपला, कंटिन्युअस पास्ट टेन्स वापरत असताना वॉज किंवा वरचा वापर झाला पाहिजे आणि व्हर्बचा आयएनजी फॉर्म वापरायचा. ओके. आता इथे जे व्हर्ब्स दिलेले आहेत त्यांचा आपल्याला वॉज वापरायचं की वर याचा विचार करून मग फिल इन द ब्लँक्स सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट सेंटेन्स आहे माय कझिन वेअर्स सँडल्स बट वेन आय लास्ट सॉ हिम ही वॉज वेअरिंग बूट्स. असं हे वाक्य होईल. ओके. इथे आपल्याला 3 काळ वापरलेले दिसतात. वेअर्स मध्ये आपण V1चा वापर केलेला आहे. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, आपण याला प्रेझेंट इंडेफिनेट सुद्धा म्हणतो. ही क्रिया नेहमी होत असते त्यामुळे आपण इथे हा टेन्स वापरला. बट नंतर आपण जे दुसरं वाक्य वापरलेलं आहे यामध्ये मी जेव्हा त्याला बघितलं किंवा मी जेव्हा त्याला भेटले या अर्थाने आपण इथे V2चा वापर केलेला आहे. हा आहे इंडेफिनेट पास्ट. आणि पुढे जे वाक्य आहे म्हणजे ज्या वेळेस बघण्याची क्रिया झाली त्यावेळेस ही ॲक्शन घडत होती असं आपल्याला समजतं. म्हणून अशा पद्धतीच्या वाक्यरचनांचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आपण ज्यावेळेस हा क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहेत क्लिअरली की आपल्याला पास्ट कंटिन्युअसच वापरायचं आहे, म्हणून आपण इथे वॉज वेअरिंगचा वापर केला जे योग्य आहे. सेकंड सेंटेन्स बघूयात. ऑन द बीच मेनी चिल्ड्रन डॅश अँड मेनी गर्ल्स डॅश इन द सी. या ठिकाणी प्ले आणि स्विम असे 2 शब्द वापरायचे आहेत आपल्याला. चिल्ड्रन हे प्लुरल नाउन आहे बरोबर. चाइल्ड हे एकवचनी असतं आणि चिल्ड्रन हे त्याचं प्लुरल फॉर्म आहे आणि इथे प्लुरल फॉर्म आहे म्हणून आपण वर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि प्लेचं फोर्थ फॉर्म किंवा VING फॉर्म काय असतं, प्लेइंग. प्ले नंतर आपण ING फॉर्म जोडलेला आहे. त्यानंतर मेनी गर्ल्स, गर्ल्स हे सुद्धा प्लुरल नाउन आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे देखील स्विमिंग ह्या शब्दासाठी वर्ब कोणतं वापरायचं आहे तर ते वर हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल कारण स्विमिंग ही जी क्रिया घडत आहे ही अनेक जणांकडून घडत आहे. ओके. त्यामुळे आपण हे इथे हेल्पिंग वर्ब प्लुरल वापरलं. पुढचं सेंटेन्स आहे सीमा वॉज अलोन इन द हाऊस ॲट दॅट टाइम बिकॉज हर फादर डॅश इन द गराज देन. इथे वर्कचे आपल्याला फॉर्म वापरायचा आहे. वर्कला आपण वर्किंग असं बिफोर मध्ये कन्वर्ट करायचं आणि फादर हे नाउन सिंग्युलर आहे त्यामुळे आपण इथे वॉजचा वापर करायचा आणि वॉज वर्किंग अशी आपली फिल इन द ब्लँकसाठी आन्सर असेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे ॲज शी डॅश द स्टेअर्स शी स्लिप्ड अँड फेल. इथे सुद्धा आपल्याला 2 क्रिया झालेल्या दिसतात. ॲक्च्युली 3 क्रिया झालेल्या आहेत, क्लाइम्बिंगची, स्लिप्ड अँड फेल. सो ह्या ज्या 2 क्रिया झालेल्या आहेत या आपण V2 मध्ये वापरल्या आणि त्यातली एक जी ॲक्शन आहे
कंटिन्युअस टेन्समध्ये वापरायची आहे कंटिन्युअस पास्ट. ओके. क्लाइंब या शब्दाला आपण क्लाइम्बिंग असं म्हणू शकतो VING फॉर्ममध्ये. आता इथे फक्त कर्ता कोणता आहे ते ओळखायचं आणि आपलं जे हेल्पिंग वर्ब असेल ते योग्य भरलं पाहिजे, ही आपली महत्वाची कंडिशन आहे. सो वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल कारण कर्ता एकवचनी आहे. शेवटचे जे सेंटेन्स आहे, द टीचर वेंट टू सी व्हॉट द स्टुडंट्स डॅश इन द गार्डन. डू या व्हर्बला आपण कसं कन्वर्ट करतो V4 मध्ये डुईंग. आणि स्टुडंट्स हे काय आहे प्लुरल, बरोबर. स्टुडंट एकवचनी आणि स्टुडंट्स अनेकवचनी, त्यामुळे प्लुरल फॉर्मसाठी आपल्याला वर हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. सो इतकं सिंपल आहे. पास्ट कंटिन्युअसच्या रचना करत असताना तुम्हाला एकच गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, ते म्हणजे कर्त्यानुसार वॉज वापरायचं की वर आणि त्यानंतर व्हर्बचा ING फॉर्म वापरला पाहिजे. यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर वाक्य नकारार्थी बनवायचं असेल तर वॉज किंवा वर नंतर मग आपण नॉट वापरणार आणि मग ING फॉर्मचा वापर करणार. या व्यतिरिक्त काही निगेटिव्ह शब्द असतात त्यांचा देखील वाक्यात वापर केला जातो. आय होप तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत असेल. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत देखील हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. भरपूर विद्यार्थी असे आहेत की जे SSC साठी किंवा इन्शुरन्स, बँकिंग, इतर परीक्षांसाठी सुद्धा तयारी करत असतात. मात्र हे पुस्तक बऱ्याच विद्यार्थ्यांकडून अभ्यासलं जात नाही किंवा ते घेतात पण त्यांना त्याच्यातलं व्यवस्थित समजत नाही, कारण पुस्तकाची भाषा थोडीशी क्लिष्ट आहे, त्यामुळे ते समजायला अवघड जातं. अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण सगळ्यांना या गोष्टीची मदत झाली पाहिजे. आपली लेक्चर सिरीज कंटिन्यू राहणार आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.